नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज रविवार दिनांक 7 जून 2026 मित्रांनो, आज राज्यातील विविध भागामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढलेला आहे। आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पाऊस होणार आहे त्याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज रविवार दिनांक 7 जून 2026 आज कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे त्याचा आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू। आपण स्क्रीनवरती बघू शकता, विदर्भामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढलेला आहे। नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी जर अमरावती, यवतमाळ, वाशिम या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज आपल्याला दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळते। एकंदरीत या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच मराठवाड्यामध्ये पाहिलं मित्रांनो तर बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्री 6च्या दरम्यान पाहायला मिळतोय। नांदेड जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। या ठिकाणी सेलू, माजलगाव या ठिकाणी, जालना, हिंगोली या भागामध्ये देखील भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळतोय। बीड असेल, केज असेल, या ठिकाणी परळी, तसेच कळंब, भूम, परांडा, वाशी या ठिकाणी, धाराशिव, तुळजापूर, लातूर, औसा, निलंगा या ठिकाणी, उदगीर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये, या तालुक्यांमध्ये आपल्याला बीड, लातूर, धाराशिव या तीनही जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी भाग बदलत मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतो। एकंदरीत मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तर आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतो। आपण स्क्रीनवरती बघू शकताय, विटा, वडूज या भागामध्ये येलो अलर्ट पाहायला मिळतोय, म्हणजेच या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तासगाव असेल, विटा असेल, वडूज असेल, कराड या ठिकाणी, सांगली, ईश्वरपूर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतो। मित्रांनो बारामती, इंदापूर, करमाळा, दौंड, पुणे, खेड, जुन्नर या ठिकाणी, तसेच पंढरपूर, सोलापूर, बार्शी, करमाळा या संपूर्ण, जामखेड या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। नगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात मित्रांनो सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे संपूर्ण या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। या ठिकाणी मित्रांनो कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई या संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये देखील आपला अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतोय। या ठिकाणी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये देखील प्रचंड पावसाचा जोर वाढलेला आहे। नाशिक असेल, इगतपुरी असेल, या ठिकाणी मनमाड, सिन्नर या संपूर्णच भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। या ठिकाणी साक्री, नंदुरबार, धुळे, मालेगाव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। मित्रांनो आज जर या ठिकाणी 7 जूनचा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, लातूर, धाराशिव, तसेच या ठिकाणी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या ठिकाणी, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, तसेच मित्रांनो नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा आपला जोर प्रचंड वाढलेला पाहायला मिळतोय। तसेच खानदेशमध्ये देखील आपला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।